नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोगतज्ञ, नाशिक। कालच एक घटना घडली। माझ्या हॉस्पिटलला एक पेशंट रेफर झाला होता आणि जनरल प्रॅक्टिशनरनी माझ्याकडे पहिले ईसीजी पाठवला होता आणि त्या ईसीजी मध्ये त्याला एक मेजर हार्ट अटॅक आलेला होता आणि तो हार्डली एक 3-4 किलोमीटर माझ्या हॉस्पिटलपासून असेल। परंतु माझ्या हॉस्पिटलला ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस तो पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये होता, ब्रॉड डेड होता। आम्ही त्याच्यावर ईसीजी केला, बरेच प्रयत्न केले, पण वी कुड नॉट रिवाइव्ह हिम। आणि त्यावेळेस मी नातेवाईकांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः एक 1 किलोमीटर तुमचं हॉस्पिटल असेल त्यावेळेस आमचा पेशंट बोलणं बंद झालं, परंतु पेशंट रिस्पॉन्स करत नव्हता। मला असं वाटतं की जर त्या प्रसंगी त्या नातेवाईकांनी जर त्याला प्रॉपर सीपीआर दिला असता आणि माझ्या हॉस्पिटलपर्यंत जर पोहोचवलं असतं तर नक्कीच आपण त्याचा जीव वाचवू शकलो असतो आणि त्याच उद्देशाने आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे। सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे जो माणूस आधी नॉर्मल असतो आणि अचानक कोलॅप्स होतो आणि अशा व्यक्तीला जर आपण योग्य प्रकारे योग्य गाईडलाईन प्रमाणे जर सीपीआर दिला तर नक्कीच आपण त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी होऊ शकतो। रिसेंटली आपण न्यूज चॅनलमध्ये बघतोय जे सेलिब्रिटीज आहे, आता रिसेंटली शेफाली जरीवाला, सिद्धार्थ शुक्ला, म्हणजे असे बरेच जे सेलिब्रिटीज आहे त्यांचे सडन कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याचं आपण बघितलंय। तर त्यावेळेस आपण थोडंसं या बाबतीत जागरूक होतो। भारतामध्ये साधारणतः एका वर्षामध्ये 7 लाख लोकांना सडन कार्डियक अरेस्ट होतो आणि त्याच्यापैकी फक्त लेस दॅन 5% लोकांना योग्य प्रकारे सीपीआर मिळतो। तर मला असं वाटतं की सीपीआर हा कॉमन पब्लिकला माहीत झाला पाहिजे, कारण जे काही सडन कार्डियक अरेस्ट होतात त्याच्यातल्या 70% कार्डियक अरेस्ट या घरांमध्ये होतात, 20% पब्लिक प्लेसेसमध्ये होतात आणि फक्त 10% कार्डियक अरेस्ट या हॉस्पिटलमध्ये होतात। त्यामुळे कॉमन पब्लिकला सीपीआर हा आलाच पाहिजे योग्य प्रकारे आणि योग्य गाईडलाईननी। आता आपण सीपीआर कसा केला जातो आणि त्याच्या स्टेप्स काय असतात हे जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं सीपीआर मध्ये ऍक्ट नाऊ याचा अर्थ असेसमेंट, त्यानंतर कॉल फॉर हेल्प आणि ट्रीटमेंट हे 3 पार्ट असतात। त्याच्यामध्ये असेसमेंटमध्ये आपण त्याच्या 3 गोष्टी बघतो। सगळ्यात पहिले जी आहे ती आपण पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा नाही या गोष्टी बघतो। त्यानंतरून आपण दुसरं जी गोष्ट बघतो पेशंट ब्रीदिंग करतो किंवा नाही करत हे चेक करतो आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण त्याची पल्स चेक करतो। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही आपण पेशंटला आपण टॅप करतो। जसं आपण विचारणार भाईसाब किंवा बाबा उठा, किंवा आपण त्याला त्याच्या छातीला मारू शकतो, बाबा उठा, बाबा उठा, असं आपण करू शकतो। त्याने आपण बघू शकतो जर पेशंट रिस्पॉन्सिव्ह असेल तर तो लगेच हालचाल करेल किंवा आपल्याला आवाज देईल। जर त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स केला नाही तर आपण त्याची नेक्स्ट